Good evening, all of you. We'll start with today's session. Quick recap. In yesterday's session, we discussed about कालच्या सेशनमध्ये आपण C++ चे जे ड्रॉबॅक्स आहे ते लिस्ट आउट केले, ते डिस्कस केले. पहिला ड्रॉबॅक होता डायमंड प्रॉब्लेम, दॅट इज मल्टिपल इनहेरिटन्स. सेकंड, मेमरी लीक. थर्ड प्रॉब्लम, आर्किटेक्चर अँड प्लॅटफॉर्म डिपेंडेंट. आणि फोर्थ, पॉइंटर. ठीक आहे, तर वी डिस्कस्ड ऑल दॅट ड्रॉबॅक्स. मग ह्या टीमनी असा विचार केला की हे ड्रॉबॅक्स त्या लँग्वेजमध्ये आहेत, तर आपण एक आपली अशी लँग्वेज बनवूया जी C++वरच बेस्ड असेल. म्हणजे त्याचे फीचर्स सगळे C++ सारखे, पण C++चे ड्रॉबॅक्स त्याच्यातनं एलिमिनेटेड. म्हणजे त्याच्यात डायमंड प्रॉब्लेम येणार नाही कारण मल्टिपल इनहेरिटन्सेस काढून टाकलं. मेमरी लीक्स येणार नाही कारण ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन. प्लॅटफॉर्म आर्किटेक्चर इंडिपेंडेंट. ती कशी बनवली ते मी सांगतो. म्हणजे त्यांनी कॉन्सेप्ट ऑफ बाईट कोड आणला आणि मग व्हर्च्युअल मशीन्स तयार केले सगळ्या मशीन्ससाठी, आणि मग तो बाईट कोड त्या व्हर्च्युअल मशीन्सवर रन करायचा. मग ते प्लॅटफॉर्म आर्किटेक्चर इंडिपेंडेंट आणि पॉइंटर्स एलिमिनेट केले, म्हणजे डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी काढून टाकलेलं आहे. गेटिंग? मग हे सगळं ओव्हरकम होणारी एक लँग्वेज त्यांनी डिझाईन केली, आणि त्या लँग्वेजला त्यांनी नाव दिलं ओक. फ्रॉम ओक प्लांट. मी काल सांगितलं की जेम्स गॉसलिंग ऑफिसच्या विंडोच्या बाहेर बघत होता आणि त्याला तिथे ओक प्लांट दिसले आणि त्यांनी ठरवलं नाव ओक देऊया. मग ओकमध्ये काही प्रोडक्ट्स बनले, जसं सांगितलं मी, स्टार 7 अँड ऑल. म्हणजे रिमोट किंवा टच पॅनल बेस काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला कंट्रोल करायला सॉफ्टवेअर ओकमध्ये लिहिले गेले. आणि त्याच वेळेला त्यांना कळलं की ओकचं कॉपीराईट आहे, म्हणजे कोणीतरी कॉपीराईट क्लेम केलेलं आहे की तुम्ही आमचं नाव वापरलं आहे, ट्रेडमार्क. तर मग आता ह्यांना नाव बदलायचं होतं. मग आता नाव काय द्यायचं ते आपण आता आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार. गेटिंग? ओके. आणि मीन टाईम त्यांनी ओकला मॅच्युअर व्हायला पण वेळ दिला. मॅच्युअर व्हायला म्हणजे मी सांगितलं की त्याचे कंपायलर्स थोडे अजून फास्टर, ऑप्टिमाइज कंपायलर करायचा प्रयत्न केला, लायब्ररी अजून बेटर करायचा प्रयत्न केला. म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, दे गेव टाईम टू बिकम मॅच्युअर. मग आता जसं सांगितलं कालच्या सेशनमध्ये की ओक हे नाव क्लेम्ड होतं, म्हणून आता दुसरं नाव द्यायला लागेल. तो रिनेमिंग ऑफ काय करावं लागेल, ओक. ठीक आहे. मग ओक टेक्नॉलॉजीजला का बदलायला लागतं आहे, म्हणजे ओक हे नाव का बदलायला लागतं आहे, कारण ओक टेक्नॉलॉजीज नावाची ऑलरेडी एक काय ऑर्गनायझेशन, आणि मग त्यांनी ते कॉपीराईट क्लेम टाकला की तुम्ही आमचं नेम वापरलं आहे. याचा नो क्लिअर? पण आपल्या इथे एकच नावाच्या किती पाणीपुरीवाले ठेले असतात आहे ना. पिंपरीत गेलात तर बघा लय क्लिअर, एकच A1 पाणीपुरी, अशा लाईननी सगळे A1वाले असतात. मग तिकडे काय त्यांना कॉपीराईटचा कन्सेप्टच माहीत नाही लय क्लिअर. असो, पण मग आपल्यासारखा माणूस कन्फ्यूज होतो ना कोणत्या A1वाल्याकडे जायचं. बरोबर ना? क्लिअर? असो, तर ओक टेक्नॉलॉजीजनी तो कॉपीराईट क्लेम केला होता. म्हणून मग आता ह्या टीमनी ठरवलं की आपण काही नवीन नाव देऊया. मग ही पूर्ण टीम कॉफी पियत होती आणि कॉफी पिताना टेबलवर विचार करत होते की काय नाव द्यायचं आहे. गेटिंग? तर बरेचसे नावं आले समोर. त्यातलं एक नाव आलं, म्हणजे ती ग्रीन टीम जी आहे, दे वर हॅव्हिंग कॉफी, म्हणजे टेबलवर बसून सगळे कॉफी पियत होते आणि त्यावेळेला ठरवत होते की आता काय नवीन नाव द्यायचं आहे. मग काही नावं समोर आले, लाईक एक नाव आलं जावा, दुसरं नाव समोर आलं दॅट इज DNA, अजून एक नाव त्यांनी समोर आणलं दॅट इज सिल्क. गेटिंग? असे फ्यू नेम्स. पण मग आता ह्याच्यावरनं काहीतरी एक नाव फायनलाइज करायचं होतं. अँड दे फायनलाइज्ड द नेम जावा बिकॉज जावा हे एक कॉफी बीन्सचा प्रकार, म्हणजे जावा एक आयलंड आहे. गेटिंग? इंडोनेशियाच्या तिकडे एक आयलंड आहे कॉल्ड जावा आयलंड, आणि जगातली बेस्ट कॉफी असं म्हणतात की सगळ्यात बेस्ट कॉफी बीन्स तिथे मिळतात. आणि हे जे काही कॉफी पियत होते ते अज्युम होतं की ते
त्या कॉफी बीन्सचीच कॉफी पित होते. गेटिंग? आपल्या इथे पण बऱ्याचशा मॉल्समध्ये ते ऑप्शन दिलेलं असतं की विच कॉफी बीन्स यू वॉन्ट, म्हणजे कोणत्या कॉफी बीन्सची कॉफी पाहिजे. असे ते स्टारबक्स वगैरे असतात ना कॉस्टलीवालेले, क्लिअर, जिथे आपण कधी जात नाही, कारण आपल्याला आपलं 20 रुपये 25वाली बरी असते आहे ना. 350-400 रुपयाची कॉफी कोण प्यायला जाईल, क्लिअर. मग जे जातात त्यांना तिकडे ते ऑप्शन्स असतात कोणत्या कॉफी बीन्सची कॉफी तुम्हाला प्यायची आहे. तर हे ते जावा कॉफी बीन्सची कॉफी काय करत होते, पियत होते. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं आपण लँग्वेजला काय नाव देऊन टाकू, जावा. म्हणजे हे नावं देण्यामध्ये काही नाही आहे असं काही खूप मोठा काही म्हणजे गौप्यस्फोट आहे आणि मग तो इतका मोठा काहीतरी रिलेशन आहे आणि म्हणून त्यांनी त्याला तसं काहीतरी नाव दिलं आहे. कॉफी पियत होते आणि म्हणून ठरवलं की आपण नाव काय देऊन टाकूया, जावा. गेटिंग? ओके. तर जसं सांगितलं मी, सिल्क कॅन्सल झालं, DNA कॅन्सल झालं, पण कोणतं नाव सजेस्ट झालं, दॅट इज जावा. आता जावा का? कारण मी सांगितलं की जावा एक आयलंड आहे नियर इंडोनेशिया, तिकडे तो एक जावा आयलंड आहे आणि तिथे सगळ्यात बेस्ट जगाची काय प्रोड्यूस होते, कॉफी बीन्स. गेटिंग? हे कॉफी बीन्स आहेत आणि हे लोक त्याच कॉफी बीन्सची काय पियत होते, कॉफी. म्हणून मग ह्यांनी ठरवलं की लँग्वेजला काय नाव देऊन टाकू, जावा. आणि मग नंतर जावाचा ऑफिशियल लोगोच बनला कप अँड सॉसर. तो जो कप सॉसर आणि ते वेपर्स जातात, तर का तो लोगो बनला मला वाटतं कळलं. त्याचा जो रिलेशन आहे, म्हणजे त्याच्या मागचं जे रिलेशन आहे की का ते कप सॉसर आहे, दॅट इज फ्रॉम दिस कॉफी बीन्स. हा ऑफिशियल लोगो आहे. म्हणजे आता ओकचं नाव बदलून काय झालेलं आहे, जावा झालं आहे. आणि हा कप सॉसर त्यांचा ऑफिशियल लोगो आणि त्यांचा एक मॅस्कॉट पण होता, त्याला ड्यूक म्हणतात. तो जगलर असतो ना, जगलर ह्याच्यात बघितलं असेल, सर्कसला गेला आहे कधी? आत्ताची जनरेशन नाहीच, म्हणजे आमच्या वेळेला एंटरटेनमेंट म्हणजे सर्कसच असायचं म्हणा. म्हणजे वी यूज टू गो, आवर जनरेशन यूज टू गो टू सर्कस. आता सर्कस लागत पण नाही आणि असेल तरी आई वडील तेवढ्या उत्साहाने मुलांना घेऊन जात पण नाही. तर त्यात तो जगलर असतो ना, तो गेटिंग बघितला असेल, तर तो त्यांचा ऑफिशियल काय बनला, गेटिंग? तो मॅस्कॉट आहे, ड्यूक ऑफिशियल मॅस्कॉट. ओके. तो जसं आपल्याकडे ऑलिम्पिक्सला मॅस्कॉट असतो ना, त्या वर्षाचा मॅस्कॉट वेगळा असतो, दरवर्षी तो मॅस्कॉट वेगळा असतो. तसा हा त्या जावाचा ऑफिशियल काय मॅस्कॉट आहे आणि ऑफिशियल लोगो हा आहे, लाईक. गेटिंग? आता हे सगळं होत किती वर्ष उजाडलं, 1993. म्हणजे काम सुरू झालं होतं 1990. मग ते ग्रीन प्रोजेक्ट, मग C++, त्याचे ड्रॉबॅक शोधले, मग नवीन लँग्वेज विचार केला, मग ती लँग्वेज बनवली ओक, ती आली, त्याच्यात काही प्रोडक्ट्स बनवले, मग त्याचं कॉपीराईट आलं, मग त्याचं नवीन नाव द्यायचा विचार केला. हे सगळं होत अराउंड 1993 आलं. पण 1993मध्ये WWW हे खूप फॉर्ममध्ये येत होतं, दॅट इज वर्ल्ड वाईड वेब, इन शॉर्ट इंटरनेट. म्हणजे त्यावेळेला WWW दॅट इज वर्ल्ड वाईड वेब और इंटरनेट वॉज कमिंग इन टू बूम. म्हणजे आता लोक त्याला काय करायला लागले होते, वापरायला. पण त्यावेळेचं जे वेब होतं म्हणजे इंटरनेट, त्याच्यात जी काही इन्फॉर्मेशन लोकांना पोचायची ती फक्त प्लेन HTML फॉर्ममध्येच जायची. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन थ्रू इंटरनेट प्रत्येक लोकांना जे काही इंटरनेटला कनेक्टेड आहे त्यांना जी डिलिव्हर, ती HTML पेजेस फॉर्म, आणि ते सगळे स्टॅटिक पेजेस असायचे. म्हणजे काय, ते पेजेस फिक्स आहेत, म्हणजे कुणीही बघू द्या, कधीही बघू द्या आणि कुठूनही बघू द्या. म्हणजे माझ्या मशीनमधनं, तुमच्या सेलफोन, कुठूनही ते पेज सेमच दिसणार आहे. आणि ते पेज कसं तयार होत नाही आहे, रन टाईम ते आधीच बनवून ठेवलेलं आहे आणि ते पेजेस सर्व्हरवर अपलोड करून ठेवतात आणि जगातली सगळी लोकं तेच पेजेस काय करतात, बघतात. म्हणजे त्यावेळेचा HTML काय होता, स्टॅटिक होता. आणि जास्तीत जास्त काय, रिच फॉन्ट वापरता यायचा, कलर्स वापरू शकत होता, इमेजेस. पण ते HTML काय नव्हतं, इंटरॅक्टिव्ह.
क्लिअर. इंटरॅक्टिव्ह नव्हतं म्हणजे कळतं आहे की ते HTML येतं आहे, मग युजरला फॅसिलिटी देत आहे काही सिलेक्ट करायला, काही एंटर करायला, आणि मग ते एंटर केल्यावर ते सर्व्हरकडे जात आहे, मग सर्व्हरकडे गेल्यावर ते परत कुठेतरी डेटाबेसमध्ये जाऊन सेव्ह होतं आहे, मग परत तुम्हाला क्लायंटकडे रिप्लाय येतो आहे की तुम्ही रजिस्टर्ड आहात किंवा आता तुम्ही लॉग इन सक्सेसफुल, आणि त्याच्या बेसिसवर मग काही प्रोडक्ट्स वेगळे दिसत आहेत, मूवीज वेगळे दिसत आहेत, किंवा सर्च रिझल्ट्स वेगळे वेगळे येत आहेत. जसं गुगल सर्च इंजिनला तुम्ही काय सर्च टाकता त्याप्रमाणे रिझल्ट वेगळा वेगळा येतो ना सगळ्यांना. मग ते सगळे पेजेस कसे नाही आहेत, आधीच बनवून ठेवलेले नाही आहेत, ते रन टाईम तयार होतात. म्हणजे त्यांना काय म्हणतो आपण, डायनामिक वेब कंटेंट. पण त्यावेळेला डायनामिक वेब कंटेंट प्रोड्यूस करता येत नव्हतं, किंवा असेल तरी काही अशा टेक्नॉलॉजीज होत्या लाईक CGI किंवा फ्युजन, कोल्ड फ्युजन, तर त्याच्यानी काही ड्रॉबॅक्स होते. आता ते मी इथे नाही सांगणार आहे. फक्त या लोकांनी, जे ही जावावाल्या टीमनी फाइंड आउट केलं की हे HTML काय आहे, स्टॅटिक आहे. इट इज वॉट, स्टॅटिक. इट इज रिमेनिंग सेम फॉर एव्हरी क्लायंट, एनी टाईम, फ्रॉम एनीवेअर अँड फ्रॉम एनी, म्हणजे कोणत्याही मशीनवरून कधीही करा आणि कोणीही करा, पेजेस काय राहतात सेम, जसं विकिपीडिया वगैरे. गेटिंग? म्हणजे इन्फॉर्मेशन काय होत नाही आहे, रन टाईम चेंज. इंटरॅक्टिव्ह नव्हतं. पण जसं आता आपल्याकडे रिझर्वेशन सिस्टम्स आहेत, आता वेगळे वेगळे मूवी रिझर्वेशन आहे, ट्रेन रिझर्वेशन आहे, फ्लाईट रिझर्वेशन आहे. मग बघा तुम्ही तारीख द्या, कुठून कुठे जायचं आहे, पुणे टू चंदीगड, आणि ती तारीख, तर मग सगळे अवेलेबल फ्लाईट्स किती आहेत त्याची सगळी लिस्टच येते ना, प्राईज लिस्टप्रमाणे. मग ती प्राईज लिस्टप्रमाणे ती जे फ्लाईटची लिस्ट येते ती काय आधीच तयार नाही आहे ना, ती रन टाईम तयार होते. किंवा मूवी, तुम्हाला त्या दिवसाचा त्या वेळेची ती मूवी बघायची आहे, तर तुम्ही ते सर्चमध्ये टाकता आणि मग ते चार्ट येतं ना, आणि ते चार्ट बघा टाईम टू टाईम सीट भरत जात आहेत, ते दिसतं. म्हणजे ते सगळे कंटेंट कसे प्रोड्यूस नाही केलेत आधीच, ते रन टाईम प्रोड्यूस होतात. आणि ते कशाने होऊ शकत नव्हते त्यावेळेला, 1993. म्हणजे त्यावेळेचे HTML काय होते, स्टॅटिक, इंटरॅक्टिव्ह नव्हते. आणि म्हणून यांनी विचार केला की आपण जावाचा वापर करूया HTMLला काय करायला, इंटरॅक्टिव्ह. आता विचार कराल की जावाच का विचार केला असेल. गेटिंग? कारण जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. म्हणजे त्यांनी बनवलीच अशी आहे की जावा कंपाईल केला की आपल्याला जी एक्झिक्युटेबल येते ना, ती अशी आहे की ती कोणत्याही मशीनवर काय होईल, रन होईल. कळत आहे का? म्हणजे ती कंपाईल वन्स आहे, म्हणजे राईट वन्स आहे, आणि रन एनिवेअर आहे. त्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे. आणि इंटरनेट हा असं वेब आहे की जिथे जितके मशीन्स कनेक्टेड आहेत ते सगळे हेट्रोजिनियस आहेत. म्हणजे जेवढे मशीन्स इंटरनेटला कनेक्टेड असतील हे सगळे काय नाही आहेत, सेम टाईपचे मशीन्स नाही आहेत. आणि प्रत्येकाचा आर्किटेक्चर सेम नाही आहे, प्रत्येकाचा OS सेम नाही आहे. म्हणजे पूर्ण जगात जेवढे मशीन्स इंटरनेटशी कनेक्टेड आहेत त्यातले काही मशीन्स असू शकतात की ज्यांच्यावर लिनक्स चालला आहे, काहींवर विंडोज चालला आहे, काहींवर मॅक. असंही होतं की तुम्ही इंटरनेटवर 2 फ्रेंड्स फेसबुकवर चॅट करताय, पण ज्या फ्रेंडशी चॅट करताय त्याच्याकडे मॅकबुक आहे आणि तुमच्याकडे विंडोज आहे, तरी कम्युनिकेशन होतच आहे ना. किंवा तुम्ही सेलफोनवर आहात आणि ज्याच्याशी इंटरॅक्ट करताय ते लॅपटॉपवर आहे, तरी कम्युनिकेशन होतच आहे. तर हे सगळं इंटरनेटमध्ये जेवढे मशीन्स कनेक्टेड आहेत ते सगळे काय, हेट्रोजिनियस. ते काय नाही आहेत होमोजेनियस. सगळ्यांचा आर्किटेक्चर सेम नाही आहे, प्लॅटफॉर्म सेम नाही आहे. गेटिंग? मग अशा केसमध्ये जावा फार युजफुल होईल ना. का? कारण त्याचा प्रिन्सिपल काय, एकदाच कंपाईल करायचा आणि तो प्रोग्राम कोणत्याही मशीनवर काय होऊ शकतो, रन. मग त्यांनी एक कन्सेप्ट आणला, म्हणजे एक कन्सेप्ट कॉल्ड ॲपलेट. आणि आपल्याला पण शेवटचा आपल्या या कोर जावाच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये बघायचं आहेत कसे ॲपलेट्स लिहायचे स्वतःचे. आजच्या दिवसाला ॲपलेट्स ॲब्सोल्यूट झाले आहेत. म्हणजे जावानी ह्याच्यापेक्षा अजून बऱ्याच भारी काय आणल्यात, कन्सेप्ट्स, म्हणजे अजून भारी टेक्नॉलॉजीज आणल्यात. तर ॲपलेट हे आता काय व्हायला लागलं, ॲब्सोल्यूट. म्हणून जावा 17 जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर त्यात त्यांनी ते ॲब्सोल्यूटच करून टाकलं, म्हणजे इतिहासात घालून टाकलेलं आहे. म्हणजे त्यांना डिस्कार्ड केलेलं आहे. गेटिंग? पण तरी पण तुम्हाला टेस्ट करून बघायचं असेल
तर मग आपल्याला थोड्या आधीच्या व्हर्जनचा JDK काय करावा लागेल इन्स्टॉल, तर मग त्यावेळेला आपण बघू, काही प्रॉब्लेम नाही गेटिंग. पण आत्ता जो लेटेस्ट जावा डेव्हलपमेंट किट टाकतात त्यात हे काय झालेलं आहे ऑलरेडी, म्हणजे त्यांनी त्याला काय करून टाकलं आहे ऑलरेडी बाहेर, पण त्याच्या जागी तेच काम करायला दुसरे काय आणलेले आहेत टेक्नॉलॉजी, म्हणजे सर्वलेट आहे, मग अजून पुढे आहेत स्प्रिंग बूट अँड मेनी मोर टेक्नॉलॉजीज दे हॅव बॉट, लाईक गेटिंग JSP पेजेस आहेत गेटिंग. तर ॲपलेट हा कन्सेप्ट आणला. पण मग तुम्ही म्हणाल ॲपलेट काय, तर असं लक्षात घ्या, ॲपलेट्स आर स्मॉल जावा प्रोग्राम्स गेटिंग. ते स्मॉल जावा प्रोग्राम्स आहे, दे आर एम्बेडेड इन अ HTML, म्हणजे त्याला कशाच्या आत रेफर केलं आहे ते जावा प्रोग्रामच, पण त्याला रेफर कशात केलं आहे HTML टॅग्समध्ये, अँड दे आर व्ह्यूड विदिन द ब्राउझर. मग जगात जेवढे क्लायंट आहेत जे इंटरनेटशी इंटरॅक्ट, तर ऑब्वियसली ते इंटरनेटची कम्युनिकेशन थ्रू ब्राउझरच करणार गेटिंग. मग ह्यांनी कन्सेप्ट काय केला बघा, हे ॲपलेट्स बनवले जे स्मॉल काय आहेत जावा प्रोग्राम्स गेटिंग. ते जावा प्रोग्राम्स कुठेतरी सर्व्हरवर काय केले, अपलोड गेटिंग, आणि काही HTML पेजेस लिहिले गेले ज्याच्यात तो जावा कोड काय केला आहे रेफर. क्लिअर, फक्त समजून घ्या काय की ते ॲपलेट्स बनवले जे जावा कोड आहेत, पण त्यांना एकदाच कंपाईल केला आणि कंपाईल करून त्याचा जो काही न्यूट्रल एक्झिक्युटेबल आहे जावा बाईट कोड, तो त्या सर्व्हरवर टाकून दिला. HTML पण सर्व्हरवर टाकलेत ज्याच्यात तो बाईट कोड काय केला रेफर. आणि मग आता जगातले जेवढे काय आहेत क्लायंट्स जे त्या सर्व्हरशी काय कनेक्टेड, आणि ज्यांना तो ॲपलेट त्यांच्या मशीनमध्ये काय करायचा आहे बघायचं आहे, ते रिक्वेस्ट देतात सर्व्हरला, सर्व्हर ती HTML पाठवतं, ती HTML त्यांचा ब्राउझर काय करतो इंटरप्रीट, पण त्या HTMLमध्येच कोणाला रेफर केलं आहे त्या ॲपलेटला, म्हणून परत रिक्वेस्ट जाते, मग सर्व्हर ती ॲपलेट कोणाला डिलिव्हर करतात क्लायंटला. मग सगळ्यांच्या मशीनवर तो बाईट कोड येऊन काय होतो डाउनलोड, तो बाईट कोड त्या मशीन्सवर जाऊन काय होतो डाउनलोड, आणि त्यांच्या मशीन्सचे जे VMs आहेत म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन्स, ते त्याला काय करतात रन करतात, आणि ते त्यांच्या ब्राउझर्सवर त्याला दाखवतात गेटिंग. कारण जगातल्या सगळ्या मशीन्सवर काय असणारच व्हर्च्युअल मशीन, आणि त्या व्हर्च्युअल मशीनला कोणाला रन करायची अबिलिटी आहे त्या बाईट कोड्स. म्हणजे आता इथे काय झालं कळलं का, की तो ॲपलेट बनवला एकदाच कोणीतरी सर्व्हरवर टाकला, आणि मग जगातले सगळे क्लायंट त्यांच्या ब्राउझर थ्रू तो ॲपलेट सर्व्हरला रिक्वेस्ट करतात, आणि तो ॲपलेट त्यांच्या मशीनमध्ये जाऊन डाउनलोड होतो, आणि त्यांचे VMs त्याला काय करतात रन, आणि त्यांचं आउटपुट त्यांच्या ब्राउझरमध्ये दाखवतात गेटिंग. याच्यामुळे HTML कसं बनवलं गेलं आता डायनामिक, म्हणजे HTMLला इंटरॅक्टिव्ह करता आलं, म्हणजे असे फॉर्म्स बनवून दिले, त्यातला डेटा कलेक्ट करायचा, तो कुठेतरी सेव्ह करायचा गेटिंग. तर इंटरॅक्टिव्हिटी, इवन ॲपलेट्समध्ये काही ॲनिमेशन्सचे कन्सेप्ट्स बनवले, म्हणजे ॲपलेटकडे असे ग्राफिक्स आहे, आणि मग ती मल्टी थ्रेडिंग आणि ते ग्राफिक्स वापरून काही ॲनिमेशन्स तयार केले गेले, मेनी थिंग्स पीपल डेव्हलप्ड गेटिंग. तर आता तुम्ही बघितलं असेल की आत्तापर्यंत ओक आणि जावाचं काम कशासाठी होतं हार्डवेअर इंटरॅक्शन. आता सडनली त्यांनी त्या लँग्वेजचा प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सीचा फायदा घेऊन त्यांनी विचार केला की प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सीचा ॲडव्हान्टेज घेऊन आपण वेबला काय करूया इंटरॅक्टिव्ह करूया. कारण त्यावेळेला जे वेब होतं ते काय होतं स्टॅटिक, ते इंटरॅक्टिव्ह नव्हतं, स्टॅटिक पेजेस होते. मग ते पेजेस डायनामिक कसे करायचे गेटिंग. आणि मग त्यांनी विचार केला की जावाला का नाही वापरू शकत, कारण जावाला तिथे वापरणे जास्त फायद्याचं होईल का, कारण सगळे मशीन्स काय आहेत हेट्रोजिनियस मशीन्स आहेत. ऑल मशीन्स डोंट हॅव सेम OS सेम नाही आहे, आर्किटेक्चर वेगळे आहेत, तरीसुद्धा आपण असा एक जावा प्रोग्राम बनवून सर्व्हरवर ठेवू, आणि मग जगातले सगळे क्लायंट त्या सर्व्हरवरून तो ॲपलेट त्यांच्या मशीनवर डाउनलोड करून त्यांच्या VMs त्याला काय करतील रन गेटिंग. मग तो कन्सेप्ट आला शॉर्टमध्ये अराउंड 1993. मी जर सांगितलं
काय बूममध्ये येत होतं WWW गेटिंग 1993 1994 I went in engineering 1994 I was in first year engineering when you were not born also right and in 1998 when I was about to complete so for my BE project मला इंटरनेटचं आपण म्हणजे बरेच जण म्हणायचे त्यावेळेला की अरे इंटरनेट पे बहुत इन्फॉर्मेशन मिळते आहे प्रोजेक्ट केली आहे तर असा विचार केला की चला आपण इंटरनेटवर काही बघूया आपल्या प्रोजेक्टसाठी फायनल इयर त्यावेळेला वाडिया कॉलेज पुण्यातलं जे वाडिया कॉलेज तिथे एक वेकफिल्ड कंपनी होती त्या वेकफिल्ड कंपनीच्या बाजूला एक सायबर कॅफे असायचा म्हणजे ऑल द वे पिंपरी चिंचवडमधून त्या पुणे कॅम्प जिथे वाडिया कॉलेज आहे तिथे जायचो आणि काय ते एकदाच गेलो का कारण ते परवडणारच नव्हतं कारण त्या एका तासाचे ते त्यावेळेला 300 रुपये घ्यायचे तुमचा तर मंथली प्लॅन असेल ना आता तर जसं ब्रॉडबँड आलं आहे तर आता आजकाल काय मंथली प्लॅनच 300-500 रुपयामध्ये आराम से अच्छा सा ब्रॉडबँड मिल जाता है बरोबर की नाही त्यावेळेला 300 1 आवरचे आणि ते सुद्धा ब्रॉडबँड नव्हतं ते डायल अप नेटवर्क ते मुंबई सर्व्हरला कनेक्ट करायचं आणि ते कनेक्ट करताना प्रॉपर आवाज यायचा जसं आपल्याकडे त्यावेळेला ते जुने फोन्स होते ना डायलअप फोन्स असायचे माहिती आहे ना नंबर असे फिरवायचे नंबर तशा थ्रू त्या लाईन्सवर ते आणि इतकं स्लो म्हणजे त्या मशीनवर दिसायचा की तो पेज डाउनलोड होतो आहे असा थोडा 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 येऊन ते पिक्चर पूर्ण तयार व्हायचं आता स्पीड किती भन्नाट आहे 300 MBPS तर कॉमन लोकांकडे आजकाल लाईक क्लिअर तर थोडक्यात काय म्हणायचं होतं कळलं की त्यावेळेला WWW जास्त वापरात येत होतं पण त्याचं म्हणजे ड्रॉबॅक काय होता आणि ॲडव्हान्टेज काय की त्याच्यात रिच फॉन्ट रिच टेक्स्ट रिच कलर्स सगळं वापरू शकत होता चांगले इमेजेस टाकता येत होते पण एक मेन प्रॉब्लेम होता की त्याच्यात काय नव्हतं इंटरॅक्टिव्हिटी म्हणजे काय की ते फक्त स्टॅटिक पेजेस होते हायपरलिंक्स दिले होते हायपरलिंक्स म्हणजे कळलं आहे ना एक क्लिक केलं की दुसऱ्या पेजला जात आहे जसं विकिपीडियावर असतं बघा फक्त आपल्याला काही इन्फॉर्मेशन तर तिथे त्यांनी असं ॲनोटेशन दिलेलं असतं बघा माऊस असं तिथे नेला की असं थोडं बबलमध्ये ते ॲनोटेशन दिसतं त्याच्यावर क्लिक केलं की मग परत त्या दुसऱ्या पेजला जातं पण काही रनटाईम नाही आहे रनटाईम बदलत नाही आहे रनटाईम बदलणे म्हणजे मी सांगितलं रिझर्वेशन सिस्टम्स गुगल सर्च इंजिन कळतं आहे ना अशा अजून बरेचसे वेबसाईट्स आहेत जिथे तुमचं कंटेंट काय नसतं सेम शॉपिंग वेबसाईट्स आपल्या सोशल मीडिया वेबसाईट्स आहेत फेसबुक अँड ऑल मी लॉग इन केलं तर मला जे न्यूज दिसतात ते सेम तुम्हाला नाही दिसत तुमच्या फ्रेंड लिस्ट वेगळी आहे माझी फ्रेंड लिस्ट वेगळी आहे मग जिथे आपण चॅटची लिस्ट बघतो तिथे माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये जे आत्ता सध्या लॉग इन आहेत ते वेगळे दिसणार म्हणजे थोडक्यात काय ते कंटेंट सगळ्यांसाठी काय नाही दिसत सेम नाही तर थोडक्यात याचं काय ड्रॉबॅक होता इंटरॅक्टिव्हिटी नव्हती म्हणून या टीमनी विचार केला की काय वापरूया जावा तो टीम थॉट ऑफ युझिंग जावा टू मेक वेब इंटरॅक्टिव्ह अँड डायनामिक गेटिंग ओके बरं पण मग कसं करायचं आहे ते वेब डायनामिक अँड इंटरॅक्टिव्ह तर मग त्यांनी अजून एक गोष्टीचा जन्म झाला गेटिंग म्हणजे कसं गरजेप्रमाणे काय होत जातात इन्व्हेन्शन्स होत जातात ना आपण म्हणतोच ना की गरज ही काय आहे हां मराठीची म्हण तिला येते आहे प्रॉपर गुड क्लिअर म्हणजे जसे जसे गरज पडत जाते तसे इन्व्हेन्शन्स काय होतात होत जातात ना म्हणजे आदिमानवापासून जर तुम्ही बघितलं तर अकॉर्डिंगली जसे त्या आदिमानवाला गरज पडली तसे मग त्यांनी वेगवेगळे हत्यारं तयार केले नाईफ्स तयार केले मग त्याच्यावरूनच त्यांनी ते रब करून काय फायर जनरेट करायचा प्रयत्न केला आणि मग असं करत करत टुडे टेक्नॉलॉजी हॅज रीच सो फार लाईक गेटिंग द टीम थॉट ऑफ युझिंग जावा टू मेक वेब इंटरॅक्टिव्ह मग बघा सडनली स्विचच झालं म्हणजे आतापर्यंत जावा हार्डवेअर कंट्रोलला वापरत होते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आता सडनली वेबमध्ये घुसले आणि त्याच्यानंतर ती लँग्वेजच बोलली गेली ॲज लँग्वेज ऑफ इंटरनेट म्हणजे आजही जावाला काय बोललं जातं जावा इज अ लँग्वेज ऑफ इंटरनेट मग त्यांनी काय बनवले जावा ॲपलेट्स आता थोडक्यात फक्त लक्षात ठेवा मे बी आपला अजून एवढं प्रोग्रामिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही त्याला नाही विचार करू शकत आहे
पण जेव्हा कधीतरी तो चॅप्टर येईल तेव्हा ते कळेल. आता थोडक्यात लक्षात ठेवा की जावा ॲपलेट्स काय आहेत, स्मॉल जावा प्रोग्राम्स आहेत. ते HTML फाईलमध्ये एम्बेड होतात. म्हणजे HTML फाईलमध्ये स्पेशल टॅग आहेत ज्याच्यात तो ॲपलेट काय केला जातो, रेफर, आणि ते कुठे ठेवणार, सर्व्हरवर, आणि जगातले, म्हणजे मी बनवलं आहे, मी सर्व्हरवर अपलोड आणि जगाला अवेलेबल केलं आहे. मग जगातले सगळे क्लायंट त्या सर्व्हरकडनं तो ॲपलेट घेणार, तर तो सर्व्हर तो ॲपलेट कोणाला डिलिव्हर करणार, त्या क्लायंट्सला, आणि त्यांच्या मशीन्सचे जे व्हर्च्युअल मशीन्स आहेत ते त्या सेम बाईट कोडला काय करणार, म्हणजे राईट वन्स अँड रन एनिवेअर. तर तोच तो प्रिन्सिपल, त्यांनी त्याच प्रिन्सिपलचा फायदा घेतला. राईट वन्स रन एनिवेअर हा कॉन्सेप्ट तुम्ही बऱ्याच बुक्समध्ये पण बघाल. म्हणजे बुक्स वाचताना हा दिलेला असतं आणि मग ब्रॅकेटमध्ये ह्याचं फुल फॉर्म खूप साऱ्या बुक्समध्ये तुम्ही बघाल हे. आणि हे तर त्याचा मेन गोल आहे. म्हणजे मेन जावाचा गोलच हा आहे की एकदा लिहा आणि कुठेही रन करा. C++ प्रोग्राम तो प्रिन्सिपल फॉलो नाही करू शकत. तिथे असं होऊ शकतं की कंपाईल वन्स, रन एनी नंबर ऑफ टाइम्स. करेक्ट, तिथे राईट वन्स अँड रन एनी नंबर ऑफ टाईम, पण राईट वन्स अँड रन एनिवेअर होऊ शकत नाही. कशासाठी? C++ अँड ऑल. करेक्ट. बरं, आता हे ॲपलेट्स काय आहेत मी सांगितले, स्मॉल जावा प्रोग्राम्स जे HTML टॅग्समध्ये आपण एम्बेड करतो. आणि ऑब्वियसली HTML कशात रन होते? ब्राउझरमध्ये. HTMLला रन करायला फक्त एकच सॉफ्टवेअर असतो, दॅट इज ब्राउझर. मग आपण ती HTML ब्राउझरमध्ये व्ह्यू करताना त्या स्पेशल टॅगमध्ये काय रेफर झाला असेल तो ॲपलेट, तर मग सर्व्हरकडनं तो ॲपलेट येतो, मग क्लायंटचा VM त्याला रन करतो आणि त्याचा आउटपुट कशात दाखवतो? ब्राउझरमध्ये. करेक्ट. ओके, बरं, आता इथपर्यंत कळलं राईट की ॲपलेट्सचं इंट्रोडक्शन. आता हे जे ॲपलेट्स आहेत हे रन तर कशात व्हायला पाहिजेत? ब्राउझर. पण मग त्यावेळेचे जे ब्राउझर मेकिंग कंपनीज आहेत, ब्राउझर बनवणारे पण वेंडर्स वेगळे वेगळे असणार ना. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला ब्राउझर म्हणजे नेटस्केप नॅव्हिगेटर, जो आत्ता इतिहास जमा झालेला आहे, क्लिअर. पण नेटस्केप नॅव्हिगेटर नेटस्केप कंपनीने जावास्क्रिप्ट आणली. जावास्क्रिप्ट ही लँग्वेज आहे ना ती, म्हणजे त्यांनी ते नाव नव्हतं दिलं, ते नाव नंतर जेव्हा सननी त्याला टेक ओव्हर केल्यामुळे नंतर त्याला जावा नाव मिळालं. पण ओरिजिनली त्याचं नाव वेगळं होतं, म्हणजे लाईव्ह स्क्रिप्ट, मग मोका, आणि मग नंतर ती लँग्वेज बनली जावास्क्रिप्ट. तर ती जावास्क्रिप्ट कोणी बनवली आहे? नेटस्केपवाल्यांनी. आणि त्यांनीच काय बनवलं आहे? नेटस्केप नॅव्हिगेटर ॲज अ ब्राउझर. मग त्यावेळेचे फेमस ब्राउझर्स लाईक नेटस्केप नॅव्हिगेटर आहे म्हणा, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, गेटिंग मोझिला फायरफॉक्स आहे. तर हे जे ब्राउझर मेकिंग कंपनीज आहेत ना, ते त्यांचं पुढच्या व्हर्जनचं ब्राउझर आणायला रेडी नव्हते ज्याच्यात काय रन होऊ शकेल? ॲपलेट. आता जर ब्राउझरमध्ये ॲपलेट रन करायला यायला पाहिजे तर तो ब्राउझर पण तर बदलला गेला पाहिजे ना. आधीचा ब्राउझर ॲपलेट कम्पॅटेबल नव्हता, म्हणजे आता ह्या वेंडर्सनी त्यांचा नवीन व्हर्जनचा काय आणणे गरजेचं आहे? ॲपलेट, ज्याच्यात काय रन होऊ शकेल. नवीन व्हर्जनचा ॲपलेट नाही, नवीन व्हर्जनचा ब्राउझर ज्याच्यात काय रन होऊ शकेल, ॲपलेट्स रन होऊ शकतील. म्हणजे नेक्स्ट व्हर्जन ऑफ ब्राउझर आणणे अपेक्षित होतं. यांनी रिक्वेस्ट केलं, पण त्यावेळेचे जे ब्राउझर मेकिंग कंपनीज आहेत त्यांना वाटलं काय हे असेच आहेत, म्हणजे पोरखेळ आहे ह्यांचा. म्हणजे पॉवर ऑफ जावा त्यांना रिअलाईज नव्हती झाली तोपर्यंत, म्हणून लिंबूटिंबूच समजत होते त्यांना. गेटिंग. आणि म्हणून ते काय आणायलाच तयार नव्हते, नवीन व्हर्जनचा ब्राउझर. मग ही टीम थोडी चूप बसली आहे. म्हणजे तुम्ही म्हणा किती आम्हाला लिंबू, आम्ही काही कमी नाही आहे. मग या टीमनी काय विचार केला की ठीक आहे, तुम्ही तुमचा नवीन ब्राउझर नाही आणत आहे ना, नका आणू, आम्ही आमचाच ब्राउझर बनवू. गेटिंग. आणि त्यांनी जावामध्येच एक ब्राउझर बनवला कॉल्ड ॲज हॉट जावा, ज्याच्यात पहिल्यांदा काय टेस्ट झाले हे ॲपलेट्स. पण हे ॲपलेट टेस्ट त्यांच्या ब्राउझरमध्ये झाले, पण त्याच्यामुळे वेब इंटरॅक्टिव्हिटी व्हायला लागली आणि मग त्या बाकीच्या कंपनीजला पॉवर ऑफ जावा हळू कळायला लागलं आणि मग आले ते पण वटणीवर. म्हणजे काय म्हणाले, आले लाईन पे आ गए वो. आणि मग त्यांनी सुद्धा काय ठरवलं की नवीन व्हर्जनचा ब्राउझर घेऊन येऊया. आणि मग सून दे गेव देअर सपोर्ट. मग सपोर्ट म्हणजे जसं आपल्याकडे पॉलिटिशियन सपोर्ट देतात एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन, तसं नाही.
सपोर्ट म्हणजे दे केम विथ वॉट नेक्स्ट व्हर्जन ऑफ जावा विच वर जावा अनेबल्ड. आजच्या घडीला असा कोणताही ब्राउझर नाही आहे जो काय नाही आहे जावा अनेबल्ड नाही आहे, म्हणजे ज्याच्यात काय रन नाही होऊ शकत ॲपलेट्स. गेटिंग? तर जवळजवळ सगळ्या ब्राउझर्समध्ये काय होऊ शकतं ॲपलेट्स रन. काहींमध्ये नाही झालं तर ते प्लगइन ॲड करावं लागतं, काही इट्स नॉट दॅट बिग टास्क लाईक. गेटिंग? बरं, तर त्यावेळेचे ब्राउझर मेकिंग कंपनीज रेडी नव्हते, म्हणून मग ह्यांनी काय तयार केला स्वतःचाच ब्राउझर. कशात? जावामध्ये. म्हणजे बघा हळूहळू जावाचे कसे वेगळे प्रोडक्ट्स यायला लागले. आता जावामध्ये काय बनलं गेलं, ब्राउझरसुद्धा बनवला त्यांनी. गेटिंग? तो टीम डिझाइंड देअर ओन ब्राउझर कॉल्ड हॉट जावा. गेटिंग? तो असा दिसायचा. अँड त्या ब्राउझरमध्ये पहिल्यांदा काय रन झालं, म्हणजे पहिल्यांदा कोण कशामध्ये टेस्ट झाले, ॲपलेट्सला ह्या ब्राउझरमध्ये काय केलं गेलं, टेस्ट केलं गेलं. कळत आहे? क्लिअर? मला वाटतं समजलं. पण मग मी जसं सांगितलं की मग हळूहळू कोण आले लाईनवर, ते ब्राउझर मेकिंग कंपनीज, म्हणजे ब्राउझर मेकिंग वेंडर्स. आणि मग त्यांनी सुद्धा ठरवलं की ठीक आहे, आम्ही पण आणतो आमचा पुढचा व्हर्जनचा ब्राउझर ज्याच्यात काय रन होऊ शकेल ॲपलेट्स. क्लिअर? ओके. म्हणजे तुम्ही ऐकता मला केअरफुली. तर नेटस्केप, नॅव्हिगेटर आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, गुगल क्रोम वगैरे हे नंतरचे, म्हणजे खूप नंतर आलेले, पण आता ते सगळ्यांचे फेवरेट झाले. बरोबर ना? गुगल क्रोम इज द फेवरेट वन नाव डेज. गेटिंग? पण गुगल क्रोम हा खूप नंतरचा ब्राउझर आहे. जुन्या ब्राउझर्समध्ये नेटस्केप आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, इंटरनेट एक्सप्लोरर. मोझिला फायरफॉक्स तर युनिक्स बेस्ड ओ एसवर, म्हणजे युनिक्स बेस्डचे जेवढे ओ एस आहेत त्याच्यावर तर कॉमनली तो डिफॉल्टच आहे त्यांचा. डिफॉल्टच कोणता ब्राउझर आहे त्यांच्याकडे, उबंतू, रेड हॅट, फेडोरा जे वापरता ना त्यात मोझिला वापरला जातो. या सगळ्यांनी मग काय दिलं, त्यांचं सपोर्ट. तो अनाऊन्स सपोर्ट फॉर जावा. सपोर्ट फॉर जावा म्हणजे कळलं ना, त्यांनी असं नाही ठरवलं की आता आजपासून आम्ही तुमच्याबरोबर वगैरे. त्यांनी काय अनाऊन्स केलं की येस आम्ही पण काय घेऊन येतो, नेक्स्ट व्हर्जनचा ब्राउझर ज्याच्यात काय अनेबल्ड आहे, ॲपलेट अनेबल्ड, म्हणजे ज्याच्यात ॲपलेट्स रन होऊ शकतील. ठीक आहे? आता मला वाटतं इथपर्यंत कळलं. आता हे होत 1995 आलं आणि मग टीमनी आता ठरवलं की जावा ऑफिशियली लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. लोकांपर्यंत म्हणजे कोणीही नाही, म्हणजे लोकांपर्यंत म्हणजे प्रोग्रामर्सच्या कम्युनिटी, जगात जेवढे प्रोग्रामर्स आहेत त्यांच्यापर्यंत काय पोचलं गेलं पाहिजे. आता जावा म्हणजे ते लोक ह्या लँग्वेजमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स काय करतील, डेव्हलप करतील. मग आता त्यांना जावामध्ये प्रोडक्ट्स डेव्हलप करायला द्यायचे आहेत तर त्यांच्यापर्यंत काय पोचवलं गेलं पाहिजे, तर जावाला प्रोग्राम करायला जे लागणारे टूल्स आहेत, टूल्स लाईक जावाचा कंपायलर लागेल, जावाचा इंटरप्रेटर लागेल, मग तुम्हाला डिबगर लागतो, प्रोफायलर लागतो, ॲपलेट व्ह्यूवर लागतो, खूप आहेत. मग जार टूल लागतो, सगळ्या डॉट क्लासला कॉम्प्रेस करून त्याची एक सिंगल झिप बनवायची आहे, तर त्यासाठी एक जार टूल लागतं. तर असे हे टूल्स, आणि फक्त टूल्स नाही, खूप सारी रियुजेबल लायब्ररी, खूप सारे ऑलरेडी क्लासेस त्यांनी डेव्हलप करून ठेवले. इतके ढिगाणे, म्हणजे जवळजवळ थाउजंड्स ऑफ काय आहेत क्लासेस जे ह्या सन टीमनी आधीच बनवून ठेवले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा त्याचे क्लासेस आहेत. म्हणजे तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचे क्लासेस पाहिजेत, आहेत, लिंकलिस्टचा क्लास आहे, ट्रीचा क्लास आहे, सेटचे क्लास आहेत, मॅपचे क्लासेस बनवून ठेवलेले आहेत, सगळं रेडी आहे. डब्ल्यू लिंकलिस्टचा क्लास बनलेला आहे. गेटिंग? सेट थिअरीचे जे क्लासेस लागतात ते आहेत, हॅश टेबलचे क्लासेस आहेत, GUI बनवायचं आहे तर बटनचा क्लास आहे, टेक्स्ट बॉक्सचा क्लास आहे, रेडिओ बटनचा क्लास आहे, फ्रेमचा क्लास आहे, कलर, फॉन्ट, सगळ्याचे अबंडंट काय बनवून ठेवलेत आधीच क्लासेस. आणि आपण प्रोग्रामरनी ते क्लासेस आपल्या प्रोग्राममध्ये इंटेलिजंटली वापरायचे आणि आपलं काहीतरी नवीन डेव्हलप करायचं. गेटिंग? मग ह्यांनी आता ठरवलं की आता ऑफिशियली जावा कोणापर्यंत पोचलं गेलं पाहिजे, आता प्रोग्रामर्स कम्युनिटी, सो दॅट प्रोग्रामर्स विल स्टार्ट डेव्हलपिंग देअर ॲप्लिकेशन्स इन जावा. म्हणजे ते जावामध्ये काहीतरी डेव्हलप करायला सुरू करतील ना. गेटिंग? आणि म्हणून 1995 ऑफिशियली
अनाउन्समेंट ऑफ काय झालं जावा. गेटिंग? मग तेव्हा पहिला व्हर्जनचा जावा आला. ठीक आहे, जावा 1.1. ओके, पण मग आज फक्त त्या व्हर्जन्समध्ये काय होत चाललं आहे, अपडेशन्स. म्हणजे नेक्स्ट व्हर्जन येतं आहे, मग त्यात काही लायब्ररीज बदलल्या, आधीच्या लायब्ररीमधलं काही काढून टाकलं आहे, म्हणजे जुन्या लायब्ररीजमधलं काही डेप्रिकेट केलं आहे, नवीन बेटर लायब्ररीज आणल्या आहेत, अजून काही ॲड ऑन केलेलं आहे, लायब्ररीजला अजून फास्टर तयार करायचं, अजून त्यांनी काय केलं आहे, ऑप्टिमायझेशनकडे लक्ष दिलं आहे, असे व्हर्जन्स. मग का लेट म्हणजे 1.1, 1.2, 1.3 असे येत गेले. मग मधल्या काळात त्यांनी अजून क्लासिफिकेशन्स केले की जावा फक्त स्टँडअलोन ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी, जावा फॉर एंटरप्राइज ॲप्लिकेशन म्हणजे वेब ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी, जावा सेलफोन्ससाठी म्हणजे मायक्रो एडिशन आणला, एंटरप्राइज एडिशन आणला, स्टँडर्ड एडिशन आणला, असे काय बनले. परत फर्दर काय बनले, कॅटेगरायझेशन. मग ते क्लासिफिकेशन्स मी एका सेशनमध्ये क्विकली एका स्लाईडवर मी दाखवेन तुम्हाला ते सगळे. पण आता फक्त आपल्याला नेक्स्ट व्हर्जनचे काय मिळत जात आहेत आणि ते फ्री आहे, म्हणजे त्याला काही लायसनिंग नाही, परचेस करायचं गरज नाही. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल, यू डोंट हॅव टू परचेस. जसं मायक्रोसॉफ्टचे बरेच प्रोडक्ट्स लायसनिंग आहे, म्हणजे त्याचं लायसन घ्यावं लागतं. आत्ता मायक्रोसॉफ्ट द्यायला लागला आहे फ्री, पण त्यातसुद्धा तुम्हाला काही एन्हान्स फीचर्स लागत असतात, तर मग ते परचेस करायला लावत असते. गेटिंग? यांचा गोल तो नाही आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या जगांनी जावामध्ये काय डेव्हलप करायला पाहिजे, प्रोडक्ट्स. गेटिंग? मेक प्रोडक्ट्स युझिंग वॉट, जावा. आणि जगातले म्हणजे मोर दॅन 3 मिलियनपेक्षा, म्हणजे 3 मिलियन 300 मिलियन्स पण म्हणू शकता, काय आहेत असे डिव्हायसेस ज्याच्यावर काय बनलेत जावा प्रोडक्ट्स रन होतात. गेटिंग? जेवढे अँड्रॉइड बेस्ड फोन्स आहेत ते तर ऑब्वियसली काय जावा बेस असेल. गेटिंग? आयफोन्स असतील तर ते त्यांच्याकडे जावा नाही, मग त्यांची लँग्वेज वेगळी, मग ते ऑब्जेक्टिव्ह सी, आणि मग त्यांच्याकडे स्विफ्ट प्रोग्रामिंग वापरली जाते, आयोनिक अँड स्विफ्ट अँड ऑल. आणि ज्यांना अँड्रॉइडचे ॲप्लिकेशन्स बनवायचे तर ते जावा वापरतात. पण आता गुगलनी ऑफिशियल कॉटलिन बनवली, जी पण कशावरच बेस्ड आहे, जावावरच बेस्ड. म्हणजे एव्हरी कॉटलिन प्रोग्राम गेट्स कन्वर्टेड इन टू जावा प्रोग्राम्स. गेटिंग? पण कॉटलिनची कोडिंग जास्त सोपी आहे कम्पॅरेटिव्ह टू जावा कोडिंग. म्हणून आता लोक अँड्रॉइड ॲप्लिकेशन म्हणजे अँड्रॉइडचे ॲप्लिकेशन्स बनवायला काय वापरायला लागले, कॉटलिन वापरायला लागले. असो, तर थोडक्यात कळलं, म्हणजे थोडक्यात आपला जावाचा जो काही इतिहास आहे तो 1995वर ऑफिशियली लोकांना पोचला आहे. गेटिंग? आणि जावा डे टू डे ते फक्त बल्की होत चाललं आहे. का बल्की? म्हणजे त्यावेळेचं म्हणजे जे मी 1.3 माझ्या आयुष्यातला पहिला होता, म्हणजे वेन आय स्टडीड इन 1999, म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये पण मी जावा शिकलेलं नाही. 1999 तेव्हा आम्ही मशीनवर JDK 1.3 टाकलेलं, ते हार्डली 510 MBच्या आत होतं. नाव इट इज मोर दॅन 200. म्हणजे का कंटिन्युअस ते बल्की, ते रॅपर टाकत जातं, म्हणजे आधीच्यालाच ॲड करून देत आहे, आधीच्यालाच ॲड करून, तर ते असं बल्की होत चाललं आहे. जे पायथन जर तुम्ही केलं तर पायथनवाल्यांनी तो बघितला की हे असं बल्की होत जाईल, म्हणून पायथन तसं होत नाही. त्यांनी टोटली पायथन 2 काढून पायथन 3चीच सुरुवात केली, एक नवीन पायथन 3 आहे. इथे तसं नाही, ते कंटिन्युअसली आधीच्यालाच काय देत चाललं आहे, रॅपर रॅपर रॅपर. गेटिंग? आता आपण क्विकली इयरवाईज हे पूर्ण सिक्वेन्स बघूया. गेटिंग? कसं होत गेलं. तर जसं सांगितलं 1990मध्ये सन मायक्रो सिस्टम्स त्यांनी काय ठरवलं, म्हणजे त्यांना एक काय दिला गेला, म्हणजे सन मायक्रो सिस्टममध्ये जेम्स गॉसलिंग आणि त्याच्या टीमला एक प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टमध्ये काय करायचं होतं, असे सॉफ्टवेअर जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला कंट्रोल. त्या प्रोजेक्टला त्यांनी नाव दिलं ग्रीन प्रोजेक्ट. ठीक आहे? त्या प्रोजेक्टमध्ये करायचं काय होतं मी सांगितलं, सॉफ्टवेअर लिहायचे होते जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला काय करेल, कंट्रोल. असे डिव्हाइसेस जे टच बेस, रिमोट बेस कंट्रोल होतात. 1991 त्यांनी एक नवीन लँग्वेज केली. आता मधला परत मी नाही सांगत आहे, मधल्या काळात C++, मग त्याचे ड्रॉबॅक, मग ते ओव्हरकम करायला पूर्ण नवीन लँग्वेज बनवायचं ठरवलं आणि मग आले ते लँग्वेज घेऊन. तर मी डायरेक्टली इथे मेन्शन केलं आहे
की एक नवीन लँग्वेज दॅट इज ओक. गेटिंग? मग त्या ओकमध्ये काही ॲप्लिकेशन्स बनले. गेटिंग? जे ॲप्लिकेशन्स काय करत होते, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला कंट्रोल जे टच बेस ॲप्लिकेशन्स होते, तो कंट्रोल होम अप्लायन्सेस युझिंग रिमोट ऑर टच स्क्रीन. गेटिंग? मग 1993 त्याचं रिनेमिंग झालं ना, म्हणजे नवीन परत बारसं केलं ना त्यांनी. पहिलं बारसं झालं, मग परत नवीन. गेटिंग? तर ॲपलेटचा म्हणजे ते रिनेम होऊन ते जावा झाला आणि मग त्या जावामध्ये काय बनवले त्यांनी ॲपलेट्स, आणि मग त्या ॲपलेटमुळे काय झालं, WWW इंटरॅक्टिव्ह झालं. तोपर्यंत WWW स्टॅटिक होतं. मग ते इंटरॅक्टिव्हिटी त्यांनी त्या ॲपलेट थ्रू आणली. म्हणजे असे जावा प्रोग्राम जे HTMLमध्ये एम्बेड होतात, सर्व्हरवर टाकतात, मग क्लायंट सर्व्हरकडनं रिक्वेस्ट करतं, सर्व्हर तो ॲपलेट त्यांच्या मशीनमध्ये डाउनलोड आणि त्यांचे VMs त्याला रन करून त्याचं आउटपुट ब्राउझरमध्ये दिसेल. गेटिंग? बघा, हे ॲपलेट्स कशावर ठेवले गेले, सर्व्हरवर, आणि त्या सर्व्हरशी जेवढे मशीन्स कनेक्टेड आहेत विथ द इंटरनेट. आता इंटरनेटमध्ये कनेक्शन फक्त वायरनीच होतं असं काही गरज नाही आहे. म्हणजे यू कॅन बी वायरलेस कनेक्टेड, विथ वायर कनेक्टेड. मग ते त्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत ना. म्हणजे काही केसमध्ये वायरलेस म्हणजे आपण सॅटेलाईट थ्रू कनेक्टेड असतो, पण मग रिसंट काळात ते सॅटेलाईटचं पण रिप्लेसमेंट विथ फायबर ऑप्टिक. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे सॅटेलाईट करण्यापेक्षा फायबर, आणि म्हणून समुद्रातनं पण काय गेलेलं आहे फायबर केबल्स, आणि आपण किती कॉन्टिनेंट्समध्ये काय होतं आहे कनेक्शन करतं. म्हणजे विचार करा ना, नेटवर्क टेक्नॉलॉजी कुठपर्यंत पोचली. मग आता या सर्व्हरशी जेवढे मशीन्स जगातले कनेक्टेड असतील त्या सगळ्या मशीन्सवर तो ॲपलेट काय होऊ शकत होता, रन. मग तो विंडोज क्लायंट असू दे, तो मॅक क्लायंट असू दे किंवा लिनक्स, तो सेम ॲपलेट या सगळ्या मशीन्सवर काय होत होता, डाउनलोड. पण मग तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या मशीनवर रन कसा होतो आहे, तर मी सांगितलं की त्या प्रत्येक मशीनचा व्हर्च्युअल मशीन. मग तो व्हर्च्युअल मशीन काय असतो आता येईल आपल्याला, आता पुढच्या डिस्कशनमध्ये आपण ते बघणार आहे की VMs काय आहेत, एव्हरीथिंग विल लर्न. तर तो ॲपलेट थ्रू इंटरनेट त्यांच्या मशीनवर आला, मग त्यांची VM त्याला रन करते आणि त्याचं आउटपुट कशावर दाखवते, ब्राउझरमध्ये. गेटिंग? मला वाटतं कळलं. मग 1994 मग मी सांगितलं ते ॲपलेट रन करायला ब्राउझर कम्पॅटेबल व्हायला रेडी नव्हते, म्हणून मग त्यांनी त्यांचा स्वतःचा ब्राउझर आणला कॉल्ड हॉट जावा ब्राउझर टू रन ॲपलेट. मग 1995 ते ऑफिशियली ओकपासून जावा बनलं. म्हणजे जगाला काय नाव ऑफिशियली कळालं, रिनेम्ड फ्रॉम ओक टू जावा. अँड देन मेनी ब्राउझर कंपनीज ऑल्सो स्टार्टेड गिविंग सपोर्ट, आणि त्यातले बरेच ब्राउझर कंपनीजनी आपले नेक्स्ट व्हर्जनचे काय आणले ब्राउझर्स. गेटिंग? ज्याच्यावर काय रन होऊ शकतं ॲपलेट्स. गेटिंग? आणि मग पण ॲपलेट टेक्नॉलॉजीवरच हे लोक थांबले नाही. मग ॲपलेटचे काही ड्रॉबॅक्स कळाले, मग त्यांनी काही दुसऱ्या टेक्नॉलॉजीज आणल्या. मग त्यांनी सर्वलेट्स कन्सेप्ट आणले, JSPs आणले, मग त्यात परत काही, तर त्यांनी अजून पुढच्या टेक्नॉलॉजीज आणल्या. गेटिंग? सतत काय होत राहतं, दे आर नेव्हर गोइंग टू स्टॉप ॲट वन प्लेस. टेक्नॉलॉजी काय होणारच नाही, थांबणार नाही. गेटिंग? आणि म्हणून तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर्स कधीच बेकार राहू शकत नाही. नेहमी काही ना काहीतरी तुमच्यासाठी काय राहणारच आहे, अपॉर्च्युनिटी. म्हणून लक्षात घ्या, आपल्या पूर्ण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज आहेत ना, हे तुम्हाला कसंही ॲडजस्ट करून घेणार, फक्त तुम्ही स्किल्ड पाहिजे. स्किल नसेल तर मग फुकट पगार तर कोणी देणार नाही ना, क्लिअर. तर पण तुमच्याकडे जर स्किल असेल ना, तुम्ही कुठेही ॲडजस्ट होऊ शकाल अकॉर्डिंग टू युअर लायकिंग. म्हणजे तुम्हाला आवडत असेल त्या फील्डमध्ये, अकॉर्डिंग टू युअर लायकी नाही म्हणजे तो जोक झाला, क्लिअर. अकॉर्डिंग टू युअर लायकिंग म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे कळलं. काहींना वेब डिझायनिंगच आवडतं, म्हणजे त्यांना थोडीशी क्रिएटिव्हिटी असते, तिथेही तुम्ही ॲडजस्ट होऊन जाल. काहींना कोर प्रोग्रामिंगच करायचं असतं, तिथेही तुम्ही ॲडजस्ट होऊन जाल. काहींना फक्त टेस्टिंग करायचं, तिथे ॲडजस्ट व्हाल. काहींना नेटवर्किंग आवडतं, तुम्ही तिथे पण ॲडजस्ट व्हाल. काहींना फक्त क्लेरिकल काम, मग तुम्ही इथे टेक सपोर्ट वगैरेमध्ये पण काय होऊ शकता.
काहींना फक्त मॅनेजरियल काम करायला आवडतं, मग तुम्ही ॲनालिस्ट लेवलवर काम करू. काही मॅथमॅटिक्समध्ये खूप चांगले आहेत, मग तुम्हाला त्या इंटेलिजन्समध्ये घेणार. असं सगळीकडे तुम्ही काय आहे ॲडजस्ट होऊन जा. एवढं सॉफ्टवेअर इंडस्ट्री तुम्हाला अवेलेबल करून देते. फक्त तुम्ही काय होणे गरजेचं आहे, स्किल्ड होणे. गेटिंग? मग 1996 जावा ऑफिशियली रीच्ड टिल पीपल, आणि लोक आता त्या जावामध्ये काय बनवायला लागले, ॲप्लिकेशन्स. मग 1996 आपण असं म्हणू शकतो की जावा बिकेम लँग्वेज ऑफ इंटरनेट. म्हणजे तो इतिहास जर आपण व्यवस्थित ऐकला असेल तर कळेल कसं स्विच घेतलं, म्हणजे हार्डवेअर कंट्रोलिंगपासून वेबमध्ये कसं घुसलं, आणि त्याच्यानंतर मग त्यांचे सगळे डेव्हलपमेंट वेबशीट्स आहे. गेटिंग? आणि ती जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. आता जनरल पर्पज प्रोग्रामिंग म्हणजे कळलं की जावामध्ये जवळजवळ सगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स बनवू शकता तुम्ही. स्टँडअलोन ॲप्लिकेशन्स बनवू शकता. स्टँडअलोन म्हणजे असे ॲप्लिकेशन जे एका मशीनवर बनवले आहेत आणि मेंट फॉर द सेम मशीन, म्हणजे त्याच मशीनवर तुम्ही काय करणार आहे, रन. मग स्टँडअलोन ॲप्लिकेशन्स, तुम्ही वेब ॲप्लिकेशन्स, डेटाबेसचे ॲप्लिकेशन्स बनवू शकता, गेम डेव्हलपमेंटला वापरू शकता. गेटिंग? अँड काही हार्डवेअर कंट्रोलिंगला वापरू शकता, ॲनिमेशन्सला वापरता येतं. म्हणजे यांच्याकडे पण चांगली ग्राफिक्स दिलेली आहे, तर ती ग्राफिक्स जावा 2D आहे, आणि त्याच्यानंतर आता बरेचसे टेक्निक्स आहेत. आणि मग मल्टीथ्रेडिंग वगैरे वापरून तुम्ही काय करू शकता, जावामध्ये ॲनिमेशन्स तयार करू शकता, गेम डेव्हलपमेंट करू. तर इन शॉर्ट काय म्हटलं की ती जनरल पर्पज लँग्वेज पण आहे, आणि लँग्वेज ऑफ इंटरनेट पण म्हणू शकता. ठीक आहे? तर मला वाटतं इन शॉर्ट कळलेलं आहे. म्हणजे हितपर्यंत तुम्हा लोकांना सगळे कन्सेप्ट्स, म्हणजे जी काही हिस्ट्री सांगितली, गेटिंग? इट टुक टाईम. आय टोल्ड यू, हिस्ट्री जावाची समजून घ्यायची आहे, वेळ द्यावा लागणार. क्लिअर? तर आपण गेले 3 सेशन्स जावाची हिस्ट्री समजून घेतो. पण मला वाटतं तुम्ही आता यू आर परफेक्ट विथ इट. म्हणजे इंटरव्ह्यूजमध्ये काही विचारलं गेलं तरी फाउंडेशनपासून सगळं पक्कं आहे की कसं जावाचा इंट्रोडक्शन झाला आणि मग कशी ती लँग्वेज आली, जन्माला आलेली. गेटिंग? आता आपण मूव्ह करणार आहे पुढच्या पॉईंटला. आता पुढचा पॉईंट आहे दॅट इज जावा फीचर्स. त्याला जावा बझवर्ड्स म्हणतात. आता मी फीचर्स आजला फक्त लिस्ट आउट करतो, आणि मग नेक्स्ट सेशनमध्ये यातले काही फीचर्स आपण डिस्कस करणार. ओके? आणि ते फीचर्स डिस्कस करताना परत अजून एक टॉपिक आपल्याला बघायचा आहे, दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट्स. कारण काहींना मे बी नसेल, म्हणजे आता जे तुम्ही आता इथे जेवढे बसलेत त्यातले काही इंजिनिअरिंगचे आहेत, त्यांना थोडंफार C++चं माहिती असेल. जे आता BCSचे असतील त्यांनी डायरेक्टली Cकडून जावाकडे स्विच करतात. म्हणून तुमच्यासाठी मी त्याच्यात OOPचे कन्सेप्ट्स काय आहेत, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे, ते शॉर्टमध्ये घेऊन मग आपण फर्स्ट जावा प्रोग्रामकडे जाणार. फर्स्ट जावा प्रोग्रामला पण अजून वेळ लागणार आहे. गेटिंग? ओके? तर फीचर्स काय काय, त्याला जावा बझवर्ड्स पण म्हणतात. जावा बझवर्ड्स, जसे तुमचे आता वेस्टर्न बझवर्ड्स असतात ना. आता आपण बरीचशी लोकं, तुम्ही वेस्टर्न कल्चरकडे खूप इन्फ्लुअन्स व्हायला लागला, आणि ते आपल्याकडे, म्हणजे ते लोक आपल्याकडे आपला सनातन धर्म वगैरे सगळं फॉलो करायला लागले. दे आर फॉलोईंग श्रीकृष्णा, अँड दे आर कीपिंग देअर किड्स नेम रिलेटेड टू कृष्णा अँड ऑल, आणि आम्ही त्यांना इन्फ्लुअन्स व्हायला लागलो आहे. क्लिअर? तर ते विडंबना आहे, पण आता काय. ठीक आहे? तर बझवर्ड्स कसे त्या वेस्टर्नवाल्यांचे बझवर्ड्स असतात ना, LOL, गॉन, अप, ते सगळे. क्लिअर? तर हे सगळे वर्ड्स काय ते त्यांचे बझवर्ड्स आहेत. तसे जावाचे पण बझवर्ड्स आहेत. म्हणजे जावामध्ये काम करताना हे सगळे शब्द कॉमनली काय होणार, यूजमध्ये येणार. गेटिंग? मग काय आहेत ते जावा बझवर्ड्स? ठीक आहे? किंवा शॉर्टमध्ये फीचर्स ऑफ जावा. ते फीचर्स मी लिस्ट आउट करतो. ओके? पहिला आहे कंपाइल्ड अँड इंटरप्रेटेड. व्यवस्थित समजून घ्या. क्लिअर? आय एम शुअर की तुम्ही पेशन्सनी क्लासला येणार आहे. क्लिअर? जसं तुम्ही Cला आलात पेशन्सनी, तसंच. गेटिंग? Cला जितकं पेशन्स ठेवून तुम्ही एवढे दिवस सगळं अटेंड केलं, तसंच आहे. ज्यांना क्विकली जावा कंप्लीट करायचं आहे ना,
गेटिंग क्विकली, म्हणजे महिनाभरात आम्हाला जावा उरकायचं आहे, त्यांनी प्लीज माझ्याकडे येऊ नका. गेटिंग म्हणजे दिस इज नॉट द करेक्ट प्लेस. मग त्यासाठी तुम्ही यूट्यूबवर शोधा, कितीतरी व्हिडिओज लोकांनी बनवलेत असे, लर्न जावा इन 1 hour, लर्न जावा इन 1 व्हिडिओ. मग ती म्हणजे एका व्हिडिओमध्ये पूर्ण जावा, बरोबर ना. मग तर तुम्ही म्हणजे अगदी आठवड्याभरात तुम्ही बी होऊन जाल, बरोबर ना. आणि मग बाकी 4-4 वर्ष जे घासतायत इंजिनिअरिंग करायला, ते वेड आहेत लई. क्लिअर, ते वेड आहेत. 4-4 वर्ष आम्ही इंजिनिअरिंगला घासले, क्लिअर, तर ते वेड आहेत सगळे. काय यूट्यूबवर एका तासात आपण जावा शिकतोय, एका तासात सी. म्हणजे ही सगळी टेक्नॉलॉजी शिकायला तर मला तर आठवडाभरच आठवडा काय, मी तर दिवसभरात बसलो तर 24 तासात 24 व्हिडिओ बघून टाकेन, झालं. 24 लँग्वेजेस, 24 टेक्नॉलॉजीजवर मी मास्टर आहे आता. क्लिअर, असं होत नाही. क्लिअर, तर प्लीज अशा गोष्टींच्या मागे जाऊ नका. आणि तशा व्हिडिओजला मिलियनमध्ये व्ह्यूज असतो, हे दुर्दैव आहे. क्लिअर, म्हणजे दुर्दैव हे आहे की अशा व्हिडिओजला एममध्ये लोक काय करतात, मिलियन्स ऑफ व्ह्यूज असतात. क्लिअर, असो, ठीक आहे. तर पहिला फीचर आहे कंपाइल्ड अँड इंटरप्रेटेड. त्याच्यात आपण परत डिस्कस करणार आहे कंपायलेशन म्हणजे काय, इंटरप्रिटेशन म्हणजे काय, जे मी अगदी सीच्या सुरुवातीच्या लेक्चर्सला सांगितलेलं आहे, ज्यांनी अगदी पहिले सीचे लेक्चर्स अटेंड. पण तरी आपण परत बघणार कंपाइल्ड, इंटरप्रेटेड. आणि जावा कसा हायब्रिड आहे, म्हणजे काही लँग्वेज नुसते कंपाइल्ड असतात, काही नुसते इंटरप्रेटेड. पण जावा सुडो आहे. सुडो म्हणजे फॉल्स, म्हणजे ट्रू कंपाइल्ड पण नाही आणि ट्रू इंटरप्रेटेड पण नाही. मग ते कसं होतं ते सांगतो. मग प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि पोर्टेबल. पोर्टेबलमुळेच आपण काय अचीव करू शकतो, राईट वन्स, रन एनिवेअर. गेटिंग, सांगेन. मग प्रोग्राम, जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. इट इज अ ट्रू ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. गेटिंग, जसं सी ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, सी ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तशी जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड. C++ हां आहेच, म्हणजे ती येणारच. त्याचे फीचर्स वगैरे जेव्हा त्याचे आयडेंटिफायर्स, तेव्हा सांगेन ना, आयडेंटिफायर्स अँड ऑल. काही लँग्वेज केस इनसेन्सिटिव्ह असतात ना, लाईक HTML, SQL, त्या काय नसतात केस सेन्सिटिव्ह. ही केस सेन्सिटिव्ह आहे. पण ह्याचा पॅराडाईम काय, मेथडॉलॉजी, प्रोग्राम लिहायचे पण काय असतात मेथडॉलॉजी, त्याला पॅराडाईम्स म्हणतात, प्रोग्रामिंग पॅराडाईम्स. जसे आपल्या जनरल कामांमध्ये पण पॅराडाईम्स असतात. जसे मॉम किचनमध्ये काही काही आयटम्स बनवते, मग त्या आयटम्सचे पण पॅराडाईम्स असतात. पॅराडाईम म्हणजे ते त्या जॉनरमध्ये बसतात. म्हणजे तो साऊथ इंडियन आयटमच आहे, तो इटालियन कुझिनच आहे, किंवा ते कॉन्टिनेंटलमध्ये जात आहे. क्लिअर, मग ते बनवताना तिचा म्हणजे ओरिजिनल स्किल पण त्यात टाकते आणि मग काहीतरी वेगळं बनतं. पण थोडक्यात म्हणजे ते बनायला गेलेलं असतं चायनीज, पण मग ते चायनीजमध्ये आमचा कोल्हापुरी मसाला पण जातो आणि मग तो काहीतरी वेगळंच बनतं. क्लिअर, पण थोडक्यात काय, ते प्रत्येक ज्या वस्तू आहेत, जे साऊथ इंडियन आयटम्स आहेत, पंजाबी डिशेस आहेत, त्यांचा एक पॅराडाईम आहे ना, मेथडॉलॉजी आहे, आणि ती मेथडॉलॉजी फॉलो करूनच ती वस्तू बनते. तसंच काय आहे प्रोग्रामिंगचे पण काय आहे पॅराडाईम. पॅराडाईम म्हणजे प्रोग्राम लिहिण्याची पद्धत, प्रोग्राम लिहिण्याची वे. गेटिंग, तर वेगळे आहेत. म्हणजे स्ट्रक्चर्ड स्क्रिप्टिंग आहे, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, आणि काही काही अशा असतात ज्या मल्टी पॅराडाईम आहेत. लाईक पायथनमध्ये सगळं सपोर्टेड आहे, PHP, रुबी यांच्यामध्ये सगळं सपोर्टेड आहे, सीमध्ये फक्त प्रोसिजर ओरिएंटेड, जावा फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड. गेटिंग, मग बघायचं आहे, डोंट वरी, काय ते OOPचे फीचर्स काय, त्याचे मेन पिलर्स कोण आहेत, कशावर OOP बेस्ड आहे. गेटिंग, म्हणजे त्यातले मेन टर्मिनॉलॉजीज लाईक क्लास काय, ऑब्जेक्ट काय, एनकॅप्सुलेशन काय, ते सगळं टर्मिनॉलॉजीज बघणार आपण. मग रोबस्ट अँड सिक्युअर, हाऊ जावा इज रोबस्ट, हाऊ जावा इज सिक्युअर लँग्वेज. वी विल डिस्कस एव्हरीथिंग, एक्झाम्पल्स घेऊन सगळं सांगणार. देन जावा इज सिम्पल, स्मॉल अँड फेमिलियर, हाऊ वी विल डिस्कस. जावा इज मल्टी थ्रेडेड अँड इंटरॅक्टिव्ह, हाय परफॉर्मन्स आहे. पण ॲक्च्युली हा जो हाय परफॉर्मन्स आहे तो कम्पॅरेटिव्ह टू इंटरप्रेटेड बेटर आहे, पण कम्पॅरेटिव्ह टू कंपाइल्ड बेटर नाही आहे, लक्षात घ्या.
म्हणजे कंपाईल लँग्वेजेसचा परफॉर्मन्स कंपेअर केला ना तर ते जास्त बेटर आहे. म्हणजे परफॉर्मन्स वाईज सीचा प्रोग्राम ऑलवेज जावा प्रोग्रामपेक्षा काय चांगला, म्हणजे त्याचं परफॉर्मन्स जास्त बेटर आहे कारण ते प्युअर कंपाईल्ड आहे. तर कोणाच्या कंपॅरेटिव्ह मी म्हणतो की परफॉर्मन्स बेटर आहे, प्युअर इंटरप्रेटेड म्हणजे दोघांच्या मधला परफॉर्मन्स आहे. एवढा इंटरप्रिटेडसारखा पुअर नाही आणि कंपाईल्डसारखा बेस्ट नाही, त्यांच्यामध्ये कुठेतरी आहे. डायनामिक अँड एक्सटेन्सिबल आहे, हे पण बघणार आहे आपण. काही फीचर्स मी आत्ता नाही घेणार, म्हणजे आपल्याला प्रोग्रामिंग सुरू करायला जे महत्त्वाचे फीचर्स आहेत ते मी आधी कवर करून घे रे. म्हणजे 5व्या फीचरपर्यंत मी आता पहिलं कवर करणार आणि हे 5 फीचर्स झाले की मग आपण स्विच टू प्रोग्रामिंग करायचं. म्हणजे मग JDK इन्स्टॉल कसा करायचा सगळं दाखवतो गे. मग फर्स्ट जावा प्रोग्राम, त्या प्रत्येक पहिल्या जावा प्रोग्रामचे प्रत्येक पार्ट्स सगळं एक्सप्लेन करेन, डोंट वरी. हे फीचर्स कालांतराने कळतील तुम्हाला गे. ओके. आणि लास्ट आहे डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे मे बी तुम्ही ॲडव्हान्स जावाचं पण प्लॅन केलं आफ्टर कोर जावा कम्प्लिशन, मग त्यात तुम्हाला हे डिस्ट्रीब्युटेड फीचर, मल्टी थ्रेडिंग फीचर हे सगळं कळेल गे. तर थोडक्यात हे फीचर्स क्लिअर आहेत, म्हणजे फीचर्स अजून आपल्याला घ्यायचे आहेत एक एक करून, मी लिस्ट आउट फक्त केले आहेत. पण हे सगळे फीचर्स आता एक एक करून आपण काय करणार आहे डिस्कस गे. तर आजला आपण इथेच थांबायचं आहे, पुढच्या सेशनमध्ये हे फीचर्स कवर करायचं. तर पहिलं मी सांगितलं मी 5 फीचरपर्यंत घेणार आहे, मग मी हे फीचर्स इथे थांबवणार आणि मग आपण स्विच टू फर्स्ट जावा प्रोग्राम. पण तो फर्स्ट जावा प्रोग्राम लिहिण्यासाठी पण काही प्री रिक्विजिट्स आहेत, म्हणजे आपल्या मशीनवर काही गोष्टी इन्स्टॉल करायला, ते सगळं दाखवेन. मग काही IDE कसं टाकायचं ज्याच्यात आपण तो प्रोग्राम टाईप करायचा ते पण मी दाखवेन. एव्हरीथिंग विथ अ प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन. मग तुम्ही मशीन्स आणलेच सायमल्टेनियसली तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर ते केलं तर बेस्ट आहे गे. ओके. तर आजला आपण इथेच थांबूया. थँक्यू ऑल ऑफ यू.